याच्यात मॅथ आणि रिझनिंग पण 25 प्रश्न आहेत. ज्याला खूप सर आपण मॅथचा बादशाह आहे सर, खतरनाक आहे आपण एकदम, आपल्याला असं बघताशेने असं गुणाकार करतो सर, भागाकार करतो, आपल्याला सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत, मग तुम्ही हे सोडू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही हे सोडत असताना एक इगो नावाची गोष्ट असते, ती प्रत्येकाकडेच असते की हे गणित कसं काय मला जमत नाहीये. मग अशा गणिताला सोडवायचं नाही. का जमत नाही ना 2 मिनिटात, तेवढा वेळ 1 मिनिटात सोडून द्यायला. 25 प्रश्न आहेत, 25 पैकी 20 जरी सोडवले तरी भरपूर व्हायले. 20 गुणिले 2.5 मार्क, बघा किती मार्क व्हायले ते. आणि ज्याला काहीच जमत नाही सर, आपल्याला गणितचं 2 गुणिले 2 बी चुकतंय आपलं, तुम्ही इकडे बघू बी नका. सिलोजिझम सारखे 2-4 रिझनिंगचे घेऊ शकता. ओके, ते पण ते शेवटी सोडायचे, मी बोलणार आहे त्याच्यावर. डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंगचे 5 प्रश्न सोडवा, लगेच गोल करून टाका. दुसरे जे मॅथचे बादशाह आहेत त्यांनी ते सोडू शकता, त्याने देखील 30 मिनिटं द्यायचे. 30 मिनिटात जेवढे होतात तेवढे, आणि एकदम हार्ड असलेले स्टार करा, सोपे सोपे उचला पटापट, नंतर उतारे सोडवा. उतारे सोडून झाल्यानंतर जेवढे वेळ मिळेल तेवढ्या वेळेत तुम्ही करू शकता. 30 मिनिटाचे फार 40 मिनिटं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तेवढा वेळ देऊ नका. जर तुमची खूप कॉन्फिडंट असाल की सर आपल्याला 100% जमतंय, मग हरकत नाही. 30 मिनिटं द्या पहिल्यांदा, नंतर उतारे सोडवा, नंतर तुम्ही इकडे येऊ शकता. कारण उतारे पण सोपे असतात, त्याचे हक्काचे मार्क जाता कामा नाही. म्हणजे असं व्हायला नको की अरे हे 10 गणित सोडवण्याऐवजी मी तर 2-3 उतारे सोडवले तर सोपे सोपे छोटे छोटे होते, असं होतं. त्याच्यामुळे 30 मिनिटं इथे द्या, नंतर हे बाकीचे या सिक्वेन्सनी डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग 5 प्रश्न सोडवा, गोल करा. नंतर एक एक उतारा सोडवा, लगेच गोल करा. ठेवू नका. भरपूर जण असे असतात की नंतर गोल करतो, एकदाच गोल करतो, पेपर हिसकाटून घेतात, ते ओढून घेतात, मग अवघड होईल. मग रडायचं नाही. म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत ज्यांनी 100 प्रश्न जीएस मध्ये टिक केलेच नाही, प्रश्नपत्रिकेवर टिक केले, ते उत्तरपत्रिका बघितलीच नाही, ते आले पण घेऊन बी गेलेला कळत नाही. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जीएसचा पेपर कसा सोडवायचा याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. तो बघितल्यानंतरच हा बघा, म्हणजे एक रिदम सेट होईल एकदम खतरनाक पद्धतीनं. किंवा दुपारच्या वेळी जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी देखील हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अगदी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की सीसॅटचा पेपर कसा सोडायचा आहे. तर त्याच्या आधी जीएसचा पेपर झालेला असेल असं अपेक्षित करतो, किंवा तुम्ही आता जीएसचा व्हिडिओ आधी बघून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एकाच दिवशी आपण दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत, एक दुपारी एक संध्याकाळी टाकलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये जो जीएसचा पेपर आहे तुमच्याकडे असेल आता, त्याचा उगीच चालत बसू नका की बाबा बघतोच आता काय चुकलेत काय बरोबर आहेत, मित्राला फोन कर, तुझे काय आले तरी बरोबर, असं झालंय का, याचं उत्तर काय, अबे हे नसायलाच पाहिजे होतं, इथं हेच झालं, काहीही चर्चा करायची नाही. 5 वाजता झाल्यानंतर रात्रभर डोकं बसा, पारायण करा, काही प्रॉब्लेम नाही. सध्या पेपरवर जातोय आता सीसेटच्या मध्ये, काहीही बोलायचं नाही. कोणी म्हटलं आला जरी जवळ, हे बघ मित्रा 5 वाजता बसू, आपण दोघंही बसू, मस्त एक हॉटेलमध्ये जाऊ, मस्त पार्टी करू, आज रविवार आहे, काही करू तिकडं, सध्या बोलू नको. स्पष्टपणे हात जोडून सांगा. ते ऐकलं नाही तर उठून जा तिथून, काहीही हरकत नाही. काही हरकत नाही. चल, आता आपल्याला आता तुम्ही सेंटरला आहात, 3 ते 5 पेपर आहे. पहिले वेळ लक्षात घ्या, लवकर जा. तिथेच असाल तर जवळ थांबा, सेंटरलाच थांबा. जेवण वगैरे नॉर्मल झालं असेल हरकत नाही. पेपरच्या तिथे सेंटरलाच थांबलेला आहात. मी आता अपेक्षित करतो, ऑलरेडी ते पेपर फर्स्ट जीएसच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितले, त्यामुळे परत सांगणार नाही ते. तर 3 ते 5 मध्ये पेपर आहे आपला, 2 तास पेपर आहे. पेपर हातात आलेला आहे, तिथेही गडबड करू नका की लवकरच फोडतो असंच, मग एखाद्या हिसकाटून घेतात, ते ओढतात, लगेच ओढतात. बऱ्याच जणांचे घेतलेले आहेत की त्यांनी लवकर फोडला. काही जण कडक असतात, आंध्री इकडं, त्याला 10 मिनिटं देतच नाहीत. सगळ्यांना देतात, त्याला देत नाहीत. मग त्याचं टेन्शनच वाढतंय. पहिले तर ते क्वालिफाय नव्हतं, आता क्वालिफायच आहे. आपल्याला 200 पैकी किती पाहिजेत रे? 200 पैकी 66च पाहिजेत. त्याच्यामुळं काही करू नका, आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला क्वालिफाय होणार आहोत आपण, काही प्रॉब्लेम नाही. पेपर फोडला, 3 वाजले, घंटी वाजली, फोडायचं, तोपर्यंत सगळं आपला कार्यक्रम करून घ्यायचा, OMR शीट, साईन वगैरे वगैरे सगळं करून घ्यायचं आणि मन शांत ठेवायचं. क्वालिफाय होणारच आहोत आपण, काही प्रॉब्लेम नाही. पॅसेज आहेत, नीट सोडवले, शांतपणे, मन शांत असेल, तुम्ही क्वालिफाय झाले. तुम्ही धाकधूक करायले, अरे काय होते की मग जीएसचा पेपर अवघड गेलाय, जीएसचा पेपर अवघड गेलाय. जीएसचा पेपर कसा आहे जाऊ, जोपर्यंत की येत नाही तोपर्यंत काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुला अवघड गेलाय ना, सगळ्या महाराष्ट्रालाच अवघड गेलाय. तुला सोपा गेलाय, सगळ्या महाराष्ट्राला सोपा गेलाय. त्याच्यामुळे थिंक करू नका, डोंट थिंक अबाउट द जीएस पेपर. कसा आहे जाऊ तिकडे, आपल्याला सीसॅटचा पेपर सोडायचा आहे. 3 ते 5 माझे आहेत. असं होऊ नये की जीएस मध्ये मार्क आले, एखाद्यास कट ऑफच कमी आला आणि मग हे गेला, सीसॅटच गेला, म्हणजे ते नाही का गड आला पण सिंह गेला, असं होता कामा नाही. असे भरपूर विद्यार्थी आहेत मागच्या वेळी 2023ला सीसॅटला काठावर आले किंवा काही जण गेले, उडाले, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे फक्त मन शांत असणं गरजेचं आहे. चला, आता काय तर 76 ते 80 मध्ये जवळपास डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग असं असतं, किंवा कधी एखाद्या मागं पुढे असू शकेल. सहसा तिथेच असतं ते 76 ते 80 मध्ये 5 प्रश्न असतात. त्याच्यात जवळपास 12.5 मार्काला हे 5 प्रश्न असतात. याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. पहिल्यांदा उघडल्या पहिले तर पेपर बघायचा, काय फाटका आहे का, काय बरोबर आहेत का, पानं आहेत का बरोबर आहेत, चला फोडायचं सील. 3 वाजल्यानंतर घंटी वाजली आणि वॉच सोबत ठेवायची. पहिल्या 5 ते 10 मिनिटात किंवा 7 मिनिटात हे 5 प्रश्न नीट सोडवायचे शांत मनानं. तुम्ही जर एक 10 प्रश्न जुने वाचले असतील तर तुम्हाला 10च्या पुढे मार्क 100% पडतील. मग आता सर आम्हाला
10 तर मार्क पडले, 100% पडले. आता आपल्याला पाहिजेत किती? 56 मार्क पाहिजेत. आपलं टार्गेट आहे 66च. तर 10 तर मिळणारच, 100% मिळणार. नाही तर 8 तरी मिळतील, 100% मिळतील. मन शांत, लागू द्या इथं 10 मिनिटं, काही प्रॉब्लेम नाही. 7 मिनिटं 10 मिनिटं लागू द्या, पण बरोबर 10+ मार्क पडले. 10 मिनिटं गेली हरकत नाही, आपल्याकडे अजूनही वेळ आहे. आता 2 नंबरला काय, याच्यामध्ये काय येतं, कधी कधी मागपुढी करतात, पण 1 ते 8 मध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये उतारे असतात. आता याच्यात मॅथ आणि रिझनिंग पण 25 प्रश्न आहेत. ज्याला खूप सर आपण मॅथचा बादशाह आहे सर, खतरनाक आहे आपण, एकदम आपल्याला असं बघताक्षणी असं गुणाकार करतो सर, भागाकार करतो, आपल्याला सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत, मग तुम्ही हे सोडू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही हे सोडत असताना एक इगो नावाची गोष्ट असते, ती प्रत्येकाकडेच असते, की हे गणित कसं काय मला जमत नाहीये. मग अशा गणिताला सोडवायचं नाही. का जमत नाही ना 2 मिनिटात, तेवढा वेळ 1 मिनिटात सोडून द्या त्याला. 25 प्रश्न आहेत, 25 पैकी 20 जरी सोडवले तरी भरपूर व्हायलेत. 20 गुणिले 2.5 मार्क, बघा किती मार्क व्हायले ते. आणि ज्याला काहीच जमत नाही सर, आपल्याला गणित सर 2 गुणिले 2 बी चुकतंय आपलं, तुम्ही इकडे बघू बी नका. सिलोजिझम सारखे 2-4 रिझनिंगचे घेऊ शकता, ओके, ते पण ते शेवटी सोडायचे, मी बोलणार आहे त्याच्यावरती. पण जे गणिताचे बादशाह आहेत सर, आपलं गणित एकदम खतरनाक, कुणी असेल ते, मुलगा असेल, मुली असेल, कुणी विद्यार्थी असेल, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही अडकून बसायचं नाही. तुम्ही डिसिजन मेकिंग नंतर तुम्ही मॅथवरती उडी घेऊ शकता, पण मी म्हणतो स्पेसिफिक 30 मिनिटं द्या इथे. मग 30 मिनिटात नाही उरलेले काय करायचे ते पण सांगणार आहे. 30 मिनिटात जेवढे सोडवतात तेवढे सोडवा, म्हणजे 10 मिनिटं इथं जातील, 30 मिनिटं इथं जातील, जाऊ द्या 40 मिनिटं, हरकत नाही. नंतर या उतार्याकडे, उतारे सोडवा. मग नंतर जेवढा वेळ उरेल ना, समजा काही घंटे राहिले, समजा 30 मिनिटात तुम्ही 15 सोडवले, हरकत नाही. अजून 10 राहिलेत, येतात ते मला, काही लेंदी थोडा वेळ लागू शकतो, हरकत नाही. असे आहेत सोपे सोपे सगळे हाणले, घेतले आपण 15 प्रश्न. 10 खूप अवघड आहेत, थोडासा वेळ लागतो, येतील पण वेळ लागेल, हरकत नाही. मग तुम्ही इकडे घ्या, सोपे सोपे उतारे उडवा, पटापट घ्या, सोडवा. नंतर जे उर्वरित जेवढा वेळ असेल, की आता काही उतारे अवघड असतात, इंग्लिश समजा तुम्हाला जमत नाही, इंग्लिश उतारा सोडून द्या त्याला. एखादं तत्वज्ञानचा आहे, जमत नाही, सोडून द्या त्याला, काही प्रॉब्लेम नाही, इथे घ्या. नंतर जे बादशाह आहेत, बादशाह, गणिताचे बादशाह, स्वतःला समजतात ते, त्यांनी फक्त एकच गोष्ट करायची, त्यांनी इगो मध्ये घ्यायचं नाही. एखादा 2 प्रश्न अटकून टाकलेले असतात, की ते घरी आल्यानंतर पण येत नाहीत. काही गणिताचे शिक्षक पण म्हणतात की ते आम्हाला तिथे येत नाहीत, त्याला वेळ घ्यावा लागतो. किंवा एखाद्या प्रश्नात काहीतरी चूक असते, तो कॅन्सलच होणार आहे, आपण म्हणतो हे असं काऊन दिलंय, हे काऊन दिलंय, ते हटकून टाकले जातात, की विद्यार्थी इथं अडकला पाहिजे, ट्रॅप आहे हे, त्या पद्धतीनं ते समजलं पाहिजे. त्याच्यामुळे जे गणिताचे बादशाह आहेत, ज्यांना खतरनाक गणित जमतंय किंवा 60% पुढे गणित जमतंय, ते घेऊ शकतात. पण जे आपली गरीब जनता आहे अभ्यासामध्ये, किंवा आपलं सर बरोबर जेवढे येतात सिलोजिझम सोपे सोपे 5-6 आपल्याला जमतात, 10-1 जमतात, त्याने नंतरच घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर डिसिजन मेकिंग कुणी असो, पहिल्यांदा सोडवायचंय, सोडवले 5 प्रश्न लगेच टिक करायला जायचं. नंतर गणिताचे बादशाह आहेत, गणित खतरनाक जमतंय, त्यांनी घ्यायचंय. जे आपले मिडियम रेंजमध्ये विद्यार्थी, जवळपास 90% मिडियमच असतात, त्यांनी आपलं मस्त पॅसेजमध्ये यायचं. त्यांनी 1 ते 8 मधले जवळपास इथेच असतात, किंवा मराठीमधला एक पॅसेज जो मराठीतच असतो आणि इंग्रजीतला पॅसेज तो इंग्रजीतच असतो, हे 2 बघायचे आणि हे 2 नंतर सोडायचे. याला हात लावायचा नाही. सहसा आजपर्यंतच्या इतिहासात हे काही सोपे आले नाहीत, म्हणजे हा तरी नाही. आता इंग्रजी तर आपल्याला माहिती आहे, आपण ते पॅसेजमध्ये शब्द बघून, प्रश्न बघून ते असं शोधलेलं आहे. त्यामुळे हे 2 त्यांचं इंग्रजी पक्क ते सोडू शकतात, नाहीतर बाजूलाच ठेवा सध्या. त्या 1 ते 8 मध्ये, किंवा हे 8 उतारे जे मराठी आणि इंग्रजीमध्ये आहेत, तिथे तुम्ही जा, पहिल्यांदा बघा, पेपर चाळा, बघा वगैरे. तुम्ही असे चालले, समजा की पहिला पर्यावरणचा आहे, दुसरा पॉलिटिक्सचा आहे, तिसरा चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा असा आहेत, समजा काहीतरी आहेत. पहिलाच आला विज्ञानचा, तुम्हाला विज्ञानचं थोडं धाकधूक आहे, पर्यावरणचा घ्या. सोपे बघा ना, त्याच्यात तिथे वर लिहू शकता तुम्ही पेपरवरती छोट्या अक्षरात पेन्सिलनं वगैरे, की तत्वज्ञान, पर्यावरण अशी नावं. कारण की तुम्ही जुने पेपर सोडवले असतील असं अपेक्षित धरतोय ना मी, 2 पेपर तरी. मग लगेच तुम्हाला कळेल की मग तत्वज्ञानचा लवकर नाही सोडायचा, तिला अवघड असते. पर्यावरणचा सोडवतो, आणि ही कथा जरा बरी वाटेल ही सोडवतो. पॉलिटिक्सही सोडवतो, इतिहासवरती असतो एखादा, वेगवेगळे विषय आहेत ना, त्याच्यावरती येऊ शकतो. आपली चॉईस घ्या, पहिल्यांदा सोपे सोडवा. असं नाही की 1 ते 8 मध्ये आहेत, समजा अशाही बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग इथं पहिल्यांदा तत्वज्ञान आले, ज्याच्यात इतिहासचा प्राचीन भारताचा एकदम कडक आलाय. हे 2 मध्ये तुमचे अर्धा तास जाईल, मग इथं अडकाल तुम्ही, असं अडकायचं नाही. डिसिजन मेकिंग पहिल्यांदा, त्याच्यानंतर पहिले ते सॉर्टिंग करा. हे 8 उतारे आहेत, 9 आणि 10 जो मराठीचा असतो आणि इंग्रजीचा असतो, तो पण बघा, मागं पुढे येऊ शकतो. 23ला आलाय, मागं पुढे आलाय, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला हे नावं द्यायचे त्याला,
मग लगेच कळतं आपल्याला की अरे हा विज्ञान हा जमायले हे फर्टिलायझर पॉलिनेशनवरती आलाय, हा माझं सायन्स बॅकग्राऊंड होतं, सोडवा त्याला काही प्रॉब्लेम नाही. विज्ञानचे उतारे इंग्रजीत पण थोडेसे काही शब्द बघू शकता, मराठीत थोडंसं नाही जमलं तर इंग्रजी देखील बघू शकता. इंग्रजीतला सोपा जातो, जर त्यांचं सेमी वगैरे असेल शाळेत किंवा नंतर 11-12 सायन्स असेल त्यांना ते बऱ्यापैकी इंग्रजीमध्ये जमू शकतं. तर हे असे नावं देणं गरजेचं आहे की तिसरा की हे याला 5 मिनिटं जातील, काही प्रॉब्लेम नाही. सिलेक्शन ऑफ पॅसेज हे महत्वाचं आहे. ते तुम्ही करा, तुमचा खूप वेळ वाचेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कसा वाढेल? समजा तुम्ही पर्यावरणचा सोडवला, 5 प्रश्न झाले ना, आणि 5 प्रश्न सोडवले, लगेच गोल करा. 5-5च्या याने गोल करा. पूर्ण उतारा सोडवला, एखाद्या उताराचे 4च प्रश्न येतील, पण 5वा प्रश्न इतका अवघड असेल, 2-3 मिनिटं गेली, येईनच आलाय, स्किप इट. स्किप, आणि परत त्याच्याकडे येऊ नका. मग नंतर तुम्ही एकदम शेवटी येऊ शकता की तुमचे सगळे उतारे सोडवणं झालेत आणि गणितही सोडवून झालेत. आता गणित पण एकही जमन झालंय, सगळे जेवढे येतात तेवढे सोडवले आणि उतारे पण जेवढे येतात तेवढे जमले. तुमच्या एखाद्या उतार्यामध्ये 3 सोडवलेत, 2 बाकी असतील तर 2 इथे येऊ शकता. पण एखादा उताराच वाचायचा असेल, समजा तुमचे एक उताराच राहिलाय जो मराठी इंग्रजीमध्ये आहे तोच, त्याला तुम्ही जाऊन सोडू शकता. तिथे एखादे 2 येऊ शकतात तुम्हाला. म्हणजे 100% 100 5ला 5 प्रश्न अवघड नसतात. एखाद्या याच्यात 3 प्रश्न 4 प्रश्न खूप सोपे असतात. एखादा मात्र असा असतो त्याच्यात पण की बाबा खूप अवघड असतो, तिथे वेळ घेतो. आणि काही काही मग अशी 2-3 उतारे असतात ते आउट ऑफ येऊन जातात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं वेळ हरकत नाही. 5 मिनिटं 7 मिनिटं 9 मिनिटं लागू शकतील, कारण की आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि मॅथ आणि रिजनिंगमध्ये रिजनिंग सिलोजिझम सारखे काही सोपे आहेत. 5 प्रश्न तर सहज येतील कोणाला पण, नॉर्मल प्रॅक्टिस केली असेल तर त्या पद्धतीनं येतील. चला अगदी 2 मिनिटात आता थांबूयात. एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. ओके, एकदम क्लिअर दिसत आहे. चला, तर हे क्लिअर झालेलं आहे. पहिल्यांदा डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे 5 प्रश्न सोडवा, लगेच गोल करून टाका. दुसरं जे मॅथचे बादशाह आहेत त्यांनी ते सोडू शकता, पण त्याने देखील 30च मिनिटं द्यायचे आहेत. 30 मिनिटात जेवढे होतात तेवढे, आणि एकदम हार्ड असलेले स्टार करा, सोपे उचला पटापट. नंतर उतारे सोडवा. उतारे सोडून झाल्यानंतर जेवढे वेळ मिळेल तेवढ्या वेळेत तुम्ही करू शकता. 30 मिनिटाचे फार 40 मिनिटं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तेवढा वेळ देऊ नका. जर तुमची खूप कॉन्फिडंट असाल की सर आपल्याला 100% जमतंय, मग हरकत नाही. 30च मिनिटं द्या पहिल्यांदा, नंतर उतारे सोडवा आणि नंतर तुम्ही इकडे येऊ शकता. कारण उतारे पण सोपे असतात, त्याचे हक्काचे मार्क जाता कामा नाही. उद्या असं व्हायला नको की अरे हे 10 गणित सोडवण्याऐवजी इथं तर 2-3 उतारे सोडवले तर सोपे छोटे होते, असं होतं. त्याच्यामुळे 30 मिनिटं इथे द्या, नंतर हे बाकीचे या सिक्वेन्सनी या डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग 5 प्रश्न सोडवा, गोल करा. नंतर एक उतारा सोडवा, लगेच गोल करा. ठेवू नका. भरपूर जण असे असतात की नंतर गोल करतो, एकदाच गोल करतो, पेपर हिसकाटून घेतात, ते ओढून घेतात, मग अवघड होईल. मग रडायचं नाही. म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत ज्यांनी 100 प्रश्न जीएस मध्ये टिक केलेच नाही, प्रश्नपत्रिकेवर टिक केले, ते उत्तरपत्रिका बघितलीच नाही, ते आले बिन घेऊन बी गेलेला कळलंच नाही, किंवा आले जरी ते की गोलच करत बसले. काय होणार आहे? असं बघा, गोल करा, झालं, सगळं सांभाळ उडून जाते सगळे. त्याच्यामुळे मी भरपूर विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून तुम्हाला ते सांगतोय. तुम्हाला जर तीच चूक करायची असेल तर करा. नंतर तुम्हीच मला व्हॉट्सअपला मेसेज करणार, सर असं माझ्यासोबत झालं, मग तुमचीच कथा मी दुसऱ्याला सांगणार. त्याच्यापेक्षा आपल्या दुसऱ्यांच्या अनुभवावरून घ्या. त्यांनी ज्या चुका केल्या दुसऱ्यांनी त्या तुम्ही करू नका. ती गोष्ट महत्वाची आहे. ओके, चला अगदी 2 मिनिटात शेवटचा कार्यक्रम. हे ऑलरेडी सांगितलं कशा पद्धतीनं, आणि गोल करायचं सांगितलंय, आणि त्याच्यावरती अंडरलाईन करू शकतो का? करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पेन्सिल घेऊन जाऊ शकता तुम्ही, इरेजर पण घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. आणि नीट ते उतारा सोडवणं गरजेचं आहे. प्रॉपर पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल 5 पैकी तर एखादा प्रश्न सोडून जरी दिला हरकत नाही. प्रॉपर पद्धतीने आधी उताराच वाचायचा आहे, आधी प्रश्न वाचायचे नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि निदान आज वेळ असेल तर निदान 2-3 उतारे सोडवणं गरजेचं आहे. पण उतारे सोडत असताना हे त्याचं जे की पॉईंट्स आहेत ते वरी लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता किंवा मी पहिल्या नंबरला कुठला सोडवणार आहे त्या पॅसेजच्या वरी जी जागा असते तिथे लिहू शकता की हा पहिल्या नंबरला सोडेल, हा दुसरा सोडेल, 3 नंबरचा सोडेल, 4 नंबरचा सोडेल. त्याचं एक सिक्वेन्स ठरवू शकता. म्हणजे काय होईल की समजा पहिला तत्वज्ञानाचा आहे, तुम्ही इथेच अडकून बसले असं होणार नाही. किंवा इथे पहिला सोडवला, इथे 10-15 मिनिटं गेले तरी उत्तर येणंच आलंय, कॉन्फिडन्स डाऊन होतो. मग आपला छोटा सोपा इथे जरी पर्यावरणचा असेल किंवा इथे इतिहासचा असेल, जे आपण ऑलरेडी वाचले, समजा 1857च्या उठावरती आला, अरे हे किती सोपा होता, किंवा इथं आठवा एखादा सोपा असेल, इथपर्यंत पोहोचायचंच नाही आपण, ती पण गोष्ट बघा. त्याच्यामुळं ही सिक्वेन्स जोपर्यंत तुम्ही देणार नाहीत तोपर्यंत तुमचा वेळ खूप वाया जाईल. त्याच्यामुळे वेळ जर वाया जाऊ द्यायचा नसेल, हा सिक्वेन्स घ्या. याला द्यायला किती वेळ लागेल? 5च मिनिटं लागतील. पण 5 मिनिटात पुढचे 2 तास, 1 तास 55 मिनिटं एकदम खतरनाक जातील. ती गोष्ट लक्षात ठेवा. ती सिक्वेन्स वाटलं तर पहिल्यांदा तुम्ही सिक्वेन्स देऊ शकता या पॅसेजचे, नंतर तुम्ही डिसिजन मेकिंग घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही.
डिसिजन मेकिंग मात्र पहिल्यांदा सोडवायचं आहे. कशामुळं हे सांगण्याचं कारण काय, भरपूर विद्यार्थी असे आहेत सर ते डिसिजन मेकिंग सोडवायचंच राहिलं, ते लक्षातच नाही आलं सर, इथपर्यंत पोहोचलोच नाही, मी इकडेच पॅसेज सोडत बसलो आणि गणितातच वेळ गेला आणि राहिलं तसंच. ते फुकटचे मार्क आहे 10. काही जण काय करतात मग, ते वाचतच नाहीत. काय करतात इकडे बघा, की एवढा वेळच नाही, पहिल्यांदा करायचे बघा तसं. काय हे 76, हे 77, 78, 79, 80, मग हे 4, 3, 2, 1, 3, असं काय फालतूपणा आहे हे. उगीच नाही सर वेळ नाही. अभि इथं 10 मार्क पडणारच आहेत ना, या सगळ्यांना मिळून 10 मार्क 100% मिळणार आहेत. 8 मार्क तर कुणाला येतील, थोडीशी 10 प्रश्न जर जुने वाचले असतील तर ही चूक करू नका. मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांच्या क्रक्स आजपर्यंत त्यांनी चुका केलेल्या आहे, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय की ह्या चुका टाळा, या पद्धतीने पेपर सोडवा. की असं करू नका की उगीच काहीतरी मारले त्याला. नाही, वाचा ना, जाऊ द्या 10 मिनिटं जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटं जाऊ द्या, मॅक्झिमम सांगतो, 10 मिनिटाची वरी गरज नाही, 5-7 मिनिटातच होते, काही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटं जाऊ द्या, कारण की 10 मार्क हक्काचे यायलेत आणि आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. 66च मार्क घ्यायचे आपल्याला 200 पैकी. सिलोलिझम सारखे वेगवेगळे गणित असतात, रिझनिंग मधले, रिझनिंगचे ते डायग्रामचे असतात बघा, वॉटर इमेज हे, ती सोडवा ना, सोपे आहेत. 1-2 युट्यूबचे व्हिडिओ बघून घ्या जाता, काही प्रॉब्लेम नाही. आणि फॉर्म्युले एका पेजवरती काढा, ते मधल्या वेळेस 5-10 मिनिटं वाचा, किंवा सकाळी आदल्या दिवशीच वाचा. ते मधल्या वेळेस वाचलं तर वाचू पण नका, काही प्रॉब्लेम नाही, काही गरज नाही. त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म्युल्याची एका पेजवरती फॉर्म्युल्याची लिस्ट घ्या आणि ते पाठ करा. पण मधल्या काळात नाही वाचली तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आठवत होतो किंवा खूपच अवघड जात असेल मॅथ, तर मधल्या काळात 5-10 मिनिटं वाचू शकतो. ती गोष्ट लक्षात ठेवा. पण फॉर्म्युले मात्र जेवढे गणित आपण प्रॅक्टिस केली त्याचे फॉर्म्युले एका पेजवरती लिहून घ्या. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अजून कुठल्या टॉपिकवरती जर व्हिडिओ टाकायचा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, किंवा अजून कमेंट जर करायचं नसेल तर मला व्हॉट्सअप नंबरला खाली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. जर मला तुमचे डेली स्वरूपात व्हॉट्सअप स्टेटस जर बघायचे असतील, डेली स्टडी अपडेट जर मिळवायचे असतील तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव, पूर्ण नाव, तुमचा जिल्हा आणि तुमच्या डिग्रीचं नाव आणि तुमचं पासआउट वर्ष हे मला पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल आणि माझाही कॉन्टॅक्ट तुमच्याकडे सेव्ह होईल आणि डेली तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्वरूपात स्टडी अपडेट मिळत राहतील. किंवा जे काही प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल, नंबर सेव्ह असल्यानंतर लवकर रिप्लाय मिळतो आणि कॉल देखील करता येतो. व्हॉट्सअपला मेसेज करूनच कॉल करा, डायरेक्ट कॉल करू नका. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.